दिनांक 12 फेब्रुवारी रोजी देवळाली कॅम्प येथील पिंजऱ्याला हुलकावणी देणारा बिबट्या देवळालीत अखेर जेरबंद करण्यात आलाय। देवळाली कॅम्प येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असलेल्या गोडसे मळ्यात अशोक तुकाराम गोडसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर जेरबंद झालाय। मात्र या परिसरात अजूनही मादी व तिचा बछडा मुक्त संचार करत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। गेल्या काही महिन्यांपासून आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या लगत असलेल्या नाल्यात बिबट्याचा वावर हा नियमित होता। येथील नागरिकांना अनेकदा त्याचे दर्शन झाले होते। परिसरातील अनेक पाळीव प्राणी त्याने भक्ष्य देखील केले होते। त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पगारे यांनी वन विभागाला पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती। त्यानुसार गेल्या 8 दिवसांपासून वन विभागाने अशोक तुकाराम गोडसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता। बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या पिंजऱ्यात अडकला। त्याच्या डरकाळीने परिसरात खळबळ उडाली। तातडीने नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी विजयसिंग पाटील सह अशोक खानझाडे, अंबादास जगताप, पांडुरंग भांगरे हे घटनास्थळी आले। त्यांनी त्या बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये हलविलाय। 2 वर्षाच्या बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अद्यापही या परिसरात बिबट्याची मादीसह व तिचा बछडा मुक्तपणे संचार करीत असल्याचं नागरिकांचं म्हणणे असून त्या मादी बिबट्याला व बछडा त्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पुन्हा या परिसरात दुसरा पिंजरा लावावा अशी मागणी सिद्धार्थ पगारे, गौतम गजरे, दर्शन गोडसे, पवन गजरे, मिथिलेश गरुड, दिलीप गोडसे, प्रभाकर गोडसे, शंतनू ठोंबरे, सुयश गोडसे, किरण बेरड सह स्थानिक नागरिकांनी केली आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।